ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत की प्रभूची इच्छा काय आहे, परमेश्वराची माझ्यासाठी योजना काय आहे. आणि ह्या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला जो प्रतिसाद दिलेला आहे, जर कोणी माझा शिष्य होऊ इच्छित असेल तर त्याने आपला क्रूस उचलावा आणि माझ्या मागे यावं. आपला क्रूस उचलावा आणि माझ्या मागे यावं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या वचनाचा अर्थ काय आहे, आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे, हे जाणण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या जीवनामध्ये जे घडत आहे त्याचा आपण आढावा घेऊया. मी न्यूयॉर्कमध्ये असताना एक दिवस ड्युटीवर होतो आणि ऑफिसमधून मला फोन आला की एका माणसाला मला भेटायचं आहे. आणि मी ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्या माणसाने मला सांगितलं की फादर, मला दीर्घकाळ तुमच्याबरोबर बोलायचं आहे. मी त्यांना सांगितलं ठीक आहे. दुपारी 1 वाजता आम्ही बोलायला सुरुवात केली आणि जवळजवळ 5:30 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. त्या माणसानं जे पहिलं विधान केलं त्यामुळे मी खूपच अगदी नाराज झालो. तो म्हणाला, आय हॅव टेकन डिवोर्स फ्रॉम गॉड. मी परमेश्वरापासून घटस्फोट घेतलेला आहे. आणि ते वाक्य ऐकताच मी एकदम अवाक झालो आणि त्या माणसाविषयी माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. आणि मग तो पुढे जाऊन म्हणू लागला की माझं संपूर्ण जीवन एक शोकांतिका आहे, इट्स अ ट्रॅजेडी. आणि या सगळ्या शोकांतिकेमध्ये मी पूर्णपणे नाराज झालेलो आहे. कधी कधी मनामध्ये विचार येतात की लेट अस एंड माय लाईफ, आय वॉन्ट टू एंड माय लाईफ. आणि हा विचार सतत माझ्या डोक्यामध्ये येतोय. आणि त्याने एकंदरीत जे वर्णन केलं ते साधारणपणे असं होतं की तो लहान असतानाच त्याचे आई वडील त्याला सोडून गेले, देवाघरी गेले आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्यावर पडली. आणि ह्या जबाबदारीमधून तो पुढे जात असताना त्याच्या दोन्हीही भावंडांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांनी आपली असमर्थता दर्शविली. आणि मग हा माणूस पुढे आपल्या जीवनामध्ये जात होता. त्याचं लग्न झालं, संसार सुरू झाला, 2 मुलं झाली आणि त्याची पत्नी देवाघरी गेली. हा त्याच्यासाठी दुसरा एक धक्का होता. एका बाजूला भावा बहिणीने त्याला नाकारलं, दुसऱ्या बाजूला पत्नी देवाघरी निघून गेली, 2 मुलांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. आणि तरी सुद्धा तो प्रयत्न करीत होता की जीवनामध्ये आपण पुढे जाऊया. परमेश्वरावर विसंबून जीवन जगण्याचा तो प्रयत्न करीत होता. आणि त्याच वेळेला त्याला कळलं की त्याचा तरुण मुलगा जो जस्ट वयामध्ये येत होता, 17-18 वर्षाचा मुलगा, तो पूर्णपणे ड्रगच्या आहारी गेलेला होता. आणि ही गोष्ट जेव्हा त्याला कळली त्यावेळेला तो अगदी खलास झाला की मी माझं संपूर्ण जीवन त्या मुलांसाठी दिलेलं आहे, माझं सर्वस्व मी त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि परमेश्वरानं माझ्या मुलाला अशा मार्गाला का लावावं, हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला कळलं की त्याची जी तरुण मुलगी होती तिला लेस्बियन ओरिएंटेशन, म्हणजे तिला इतर सेक्स विषयी अजिबात इंटरेस्ट नव्हता, तर तिला तिच्याच वयाच्या म्हणजे समलिंगी नात्यामध्ये तिला इंटरेस्ट निर्माण झालेला होता. तो सुद्धा त्याच्यासाठी धक्का होता. आणि ह्या सगळ्या धक्क्यामधून जात असताना एकावर एक असे त्याच्यावर असे संकट येत असताना हा माणूस जीवनामध्ये पूर्ण खलास झाला. एका बाजूला त्याला परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहायचं होतं, ख्रिस्ती धर्माची शिकवण त्याला पाळायची होती. आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या हे त्याच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. आणि म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वी निर्णय घेतला, लेट अस गेट अवे फ्रॉम गॉड, लेट अस रिमूव्ह गॉड फ्रॉम माय लाईफ. आणि हा प्रश्न मला सोडवता येतो का माझ्या ताकदीनिशी, माझ्या सामर्थ्यानिशी, असा तो विचार करू लागला.
आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की रिसेशन चालू होता. ही लॉस्ट हिज जॉब. तो पण आणखीन एक मोठा धक्का होता. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये हा जो संघर्ष सुरू झाला, त्या संघर्षावर उपाय काय आहे यावर थोडीशी चर्चा करण्यासाठी तो माझ्याबरोबर बसलेला होता. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशा प्रकारचे जे अनुभव आहेत ते आपल्याला परके नाहीये. आणि विशेष करून आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला असे संघर्ष आपल्या जीवनामध्ये येतात. आणि त्यावर प्रभू येशू ख्रिस्तानं जो उपाय सांगितलेला आहे, माझा शिष्य व्हायचं आहे, माझ्या मागे यायचं आहे, खऱ्या परमेश्वराला जाणायचं आहे, तर आपला क्रूस उचलून माझ्या मागे या. आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय आणि सर्व गोष्टीपेक्षा परमेश्वरावर प्रेम करण्याची तयारी असल्याशिवाय तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे ते प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आणणं हे फार कठीण आहे. आपल्याला ख्रिस्ती जीवन हवं आहे आणि प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करतोय, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाला कवटाळण्याची आपली तयारी नाही आणि त्यामुळे आपण खचतो, त्यामुळे नैराश्य येतं. परंतु क्रूसाशिवाय ख्रिस्ती जीवन नाही आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला समजावून सांगत आहे. आणि केवळ शब्दानं नव्हे तर आपल्या स्वतःच्या कृतीनं, आपल्या स्वतःचा त्याग करून, समर्पण करून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवून देत आहे की हाच खरा मार्ग आहे की आपण इतरांसाठी आपलं जीवन समर्पित केल्याशिवाय, परमेश्वरावर संपूर्णपणे प्रेम करण्याची तयारी असल्याशिवाय आपल्याला खरं जे आध्यात्मिक जीवन आहे, द ट्रू ऑथेंटिक लाईफ जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार नाही. खरा जो आनंद आहे हा खरा आनंद ह्या जगामधल्या सर्व अहित गोष्टीशी सामना देण्यामध्ये नाहीये. तर ह्या जगामध्ये आपण असताना आपला आनंद आपण कुठे शोधतोय हे अतिशय महत्वाचं आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला समजावून सांगत आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला जे 2 दाखले दिलेले आहेत, वास्तविक पाहता हे दाखले आपल्याला वाटतं की हे आपल्या अहित जीवनाविषयी आहे, बांधकाम करणाऱ्याविषयी किंवा आपण लढाईला जाण्याविषयी. तर हे जे दोन्हीही दाखले आहेत ते आपल्या आध्यात्मिक जीवनाशी संबंधित आहेत. पहिला जो दाखला आहे की बुरुज बांधण्याविषयी, मनोरा बांधण्याविषयी. आणि काय सल्ला दिलेला आहे की मनोरा बांधणाऱ्याला सर्वप्रथम आपली ऐपत काय आहे, आपल्याकडे काय सामुग्री आहे त्याचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तो मनोरा पूर्ण होणार नाही. त्याचा अर्थ असा की आध्यात्मिक जीवनामध्ये हे अध्यात्माचं शिखर गाठण्यासाठी, परमेश्वरामध्ये पूर्णपणे विलीन होण्यासाठी आणि ईश्वरी कृपेचा, ईश्वरी प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी ही जी शिडी आहे, ही शिडी चालत असताना किंवा ती उभारी घेत असताना आपण कोण आहोत, परमेश्वराशी आपलं नातं कसं आहे, परमेश्वराला आपण जाणलं आहे का, त्याची इच्छा जाणली आहे का. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हव्या आहेत, परंतु ते आपल्या इच्छेनं, आपल्या कर्तृत्वानं ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपलं मनोधैर्य खचतं, तिथे आपलं खच्चीकरण होतं. कारण आपल्या इच्छा त्या परमेश्वराची इच्छा आहेतच का याविषयी आपण शाश्वती देऊ शकत नाही. आणि म्हणून जो पहिल्या वाचनामध्ये सल्ला दिलेला आहे की परमेश्वराची इच्छा काय आहे ती जाणणं आणि त्या प्रकारे आपला प्रवास असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या स्वतःला ओळखणं, आपले पाय नेहमी जमिनीवर टेकलेले पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण हवेमध्ये तरंगत असतो आणि हवेमध्ये जास्त काळ आपण तरंगू शकत नाही. कधी कधी आपल्याकडे जी सामुग्री आहे, आपल्याकडे धनदौलत आहे, ऐश्वर्य आहे, त्यामध्ये आपण आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना आपले पाय कदाचित हवेमध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि हा जो धोका आहे, हा धोका आपल्याला नैराश्याच्या दृष्टीनं, फ्रस्ट्रेशनच्या दृष्टीनं घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताना हा पहिला जो दाखला दिलेला आहे, तुम्हाला अध्यात्माचं शिखर गाठायचं आहे, परमेश्वराला खऱ्या अर्थानं जाणायचं आहे, पहिला तुमच्या जीवनाचा आढावा घ्या, तुम्ही स्वतःला ओळखा आणि परमेश्वराशी आपलं नातं कसं आहे, आपल्यामधला असलेला अहंकार, आपल्यामध्ये असलेली प्राईड, या गोष्टीला पूर्णपणे नाकारल्याशिवाय, येशू सांगतो की स्वतःला नाकारा,
स्वतःला नाकारणं म्हणजे निगेटिव्ह अर्थ नाही आहे, म्हणजे आपल्याकडे दुर्लक्ष करणं असं नाही आहे. तर स्वतःला नाकारणं म्हणजे आपल्यामधला जो स्वत्व आहे, आपल्यामधला फाजील गोष्टीमधला जो आत्मविश्वास आहे, ही गोष्टीवर विसंबून राहून पूर्णपणे इथेच आपला सगळा प्रवास संपतोय, हा जो विश्वास आहे हा तोडून टाकावा आणि परमेश्वरामध्ये आपल्याला कसं सामावून घेता येईल. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट कंबरसम जर्नी, परंतु ही जर्नी आहे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपला क्रूस उचलायचा, अति आनंदाने उचलायचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे ते आनंदी पावलेले आहे, ते ख्रिस्तामध्ये सामील झालेले आहे. दुसरा जो दाखला दिलेला आहे तो म्हणजे राजा आपल्या लढाईसाठी जातोय. आपलं जीवन ही एक लढाई आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. लाईफ इज अ बॅटल आणि आपण नेहमी संघर्षासाठी तयारी दर्शविली पाहिजे. बऱ्याच वेळेला अशी एक मानसिकता आपल्यामध्ये निर्माण होते की सगळं माझ्या मनासारखं झालेलं आहे किंवा सगळं माझ्या मनासारखं व्हावं, एव्हरीथिंग शुड हॅपन अकॉर्डिंग टू माय प्लॅन्स. आणि जेव्हा ते होत नाही त्यावेळेला आपण खचून जातो आणि त्यावेळेला आपलं खच्चीकरण होतं, आपलं मनोधैर्य खचतं, आपला आत्मविश्वास निघून जातोय. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जीसस इज प्रिपेअरिंग अस फॉर अ बॅटल. आणि हे बॅटल कसलं आहे? हे आध्यात्मिक जीवनाचं बॅटल आहे. आणि ह्यामध्ये ही जी संकट आहे, ह्यामध्ये हे जे दुःख आहे, हे आपल्या जीवनामध्ये येतच राहणार. आपल्याला जे स्तोत्रकारानं शिकवलेले आहे, ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा ही अग्नीमध्ये होत असते, सोनं नुसतं चकाकत नाही, तर जोपर्यंत ते अग्नीमध्ये टाकलं जात नाही, संकटामध्ये टाकलं जात नाही, तोपर्यंत ते चकाकत नाही. आपलं जीवन परमेश्वरासमोर जर शाईन व्हायचं असेल, चकाकायचं असेल, तर त्यासाठी ही संकट आपल्यासाठी दिलेली एक संधी आहे. टेक एव्हरी प्रॉब्लेम, टेक एव्हरी डिफिकल्टी ॲज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो इन क्राइस्ट, नॉट इन द वर्ल्ड. जगामध्ये कदाचित ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपलं खच्चीकरण करू शकतात, परंतु ज्याला ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे आणि अध्यात्मामध्ये वाढ घ्यायची आहे, त्याच्यासाठी ही सगळी संधी आहे. तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तर जी लढाई आहे धर्म आणि अधर्म, चांगले आणि वाईट, या लढाईमध्ये आपल्याला वारंवार आपल्याला सामोरं जावं लागणार. पलायनवादी किंवा पळून जाण्याचा दृष्टिकोन नसावा, तर सामोरं जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि ते सामोरं जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जे अस्त्र आपल्या समोर ठेवतोय की एक्सेप्ट, आपल्या जीवनामध्ये जे होतं त्याचा स्वीकार करणं आणि ख्रिस्तामध्ये त्याचा स्वीकार करणं ही प्रभूची इच्छा आहे. ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय आपली वाढ होणार नाहीये आणि ते प्रभूनं माझ्यासाठी दिलेलं एक संधी आहे, हे आपण स्वीकारूया, तरच अध्यात्मामध्ये आपली वाढ होऊ शकेल. तर अशा प्रकारे जर आपल्याला परमेश्वरामध्ये पूर्ण सामावून घ्यायचं असेल किंवा परमेश्वरामध्ये मोठं व्हायचं असेल, ख्रिस्तामध्ये आपली वाढ व्हायची असेल, तर आपण काय करायला पाहिजे? तर हे जे 2 दाखले दिलेले आहेत त्यावर आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण विचार करूया. ट्यूजडे विथ मॉरी हे एक पुस्तक आहे, अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. इट वॉज अ बेस्ट सेलर इन न्यूयॉर्क आणि त्याचे जे लेखक आहेत मिच ऑल्बर्ग. आणि ह्या संपूर्ण पुस्तकाचा जो संदर्भ आहे तो असा की मॉरी हा एक प्रोफेसर होता, ख्रिश्चन माणूस, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा. आणि त्याचा जो विद्यार्थी होता मिश ऑल्बेन, हा ह्या मॉरीच्या जवळजवळ प्रेमामध्ये पडलेला होता. एवढं त्याचं जे शिकवणं होतं ते त्याला आवडायचं. खूप वर्ष निघून गेल्यानंतर त्या मिश ऑल्बेनला कळलं की मॉरी हे आजारी आहे आणि त्यांना बघण्यासाठी ते प्रवास करून गेले. आणि मॉरीला कॅन्सर झालेला होता आणि ही वॉज ऑन हिज लास्ट स्टेजेस. आणि त्यावेळेला आपल्या ह्या शिष्याला भेटल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि त्यांचा संवाद सुरू झाला. आणि जवळजवळ 12 ते 13 मंगळवार हा मिश ऑल्बेन वेळ काढून त्यांना भेटण्यासाठी जायचा आणि त्यांचे जे विचार होते ते त्यांनी एकत्र केले आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत, ट्यूजडे विथ मॉरी. त्या पुस्तकामध्ये मॉरीनं एक दिवस, कारण हा मिश ऑल्बेनने त्याला प्रश्न विचारला की वाय यू आर सफरिंग फ्रॉम कॅन्सर, वाय दिस कॅन्सर फॉर यू. आणि त्यावेळेला ह्यानं जे उत्तर दिलं, मॉरीने जे उत्तर दिलं ते एका पॅरेबल मध्ये दिलेलं आहे. हा जो पॅरेबल आहे तो 2 लाटांविषयी आहे. एक लहान लाट होती
आणि ती त्या समुद्रामध्ये विहार करत होती, आनंदाने पुढे चाललेली आहे. आणि अशा वेळेला त्या लाटेनं समोर पाहिलं, एक मोठी लाट जी तिच्या समोर होती ती समुद्र किनाऱ्यावर गेली आणि पूर्णपणे आदळली आणि समाप्त झाली. तिचं सर्व अस्तित्व निघून गेलं. आणि या लाटेने जेव्हा ते दृश्य पाहिलं त्यावेळेला ती खचली, घाबरली आणि तिने मागे पाहिलं तर दुसरी लाट तिच्या मागे येत होती. त्यावेळेला त्या दुसऱ्या लाटेनं त्याला विचारलं, काय झालं, तू एवढी नाराज का झालेली आहेस? त्यावर ती लाट म्हणाली, की मी काय पाहते की माझ्या समोर गेलेली लाट पूर्णपणे नष्ट झालेली आहे, तिचं अस्तित्वच नष्ट झालेलं आहे. त्यावेळेला त्या दुसऱ्या लाटेनं तिला सांगितलं, तू नुसती लाट नाहीयेस, तर तू समुद्राचा भाग आहेस. यू आर नॉट अ वेव, अ सिंपल वेव, यू आर पार्ट ऑफ दिस ओशन. आणि पार्ट ऑफ दिस ओशन असल्यामुळे, ह्या अथांग समुद्राचा तू भाग असल्यामुळे हे आपल्यासाठी योग्य आहे. हेच तू मान, कारण तू पुन्हा एकदा लाट होऊन येऊ शकते. परंतु जोपर्यंत तू जाऊन आदळत नाही, तुझं अस्तित्व नष्ट होत नाही, तोपर्यंत तुला दुसरं अस्तित्व मिळणार नाहीये. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्व या समुद्राचा भाग आहोत. आणि समुद्र कोण आहे? तर परमेश्वर. त्या परमेश्वरामध्ये आपण पूर्ण समाविष्ट झाल्याशिवाय, एकजीव झाल्याशिवाय आपल्याला खऱ्या सुखाचा शोध मिळणार नाही. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आत्मत्याग करा, समर्पण करा. आणि ह्या समर्पणामध्येच खरा आनंद आहे. आणि ही समर्पण किंवा आत्मत्याग करण्याची धैर्य आपल्याला मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वांनी राहावे. शक्तीचे प्रकट